नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मुंबई असो की पुणे असो किंवा इतर कुठलंही शहर, इथे असलेला प्रत्येक नागरिक हा तसं पाहायला गेलं तर सुरक्षित जगण्याच्यासाठी आपला रोजचा संघर्ष करत असतो. या त्याच्या सुरक्षित जगण्याच्या संघर्षामध्ये काही ना काही कारण घडावं आणि अचानक अनपेक्षितरित्या त्याचा जीव जावा किंवा घेतला जावा असे प्रसंग दररोज कानावर पडतायत. मुंबईमधल्या लोकलमध्ये पावसाचं पाणी येतंय म्हणून दरवाजा लाव इतक्या छोट्याशा विनंतीला नकार देण्यानं झालेलं संघर्षाचं पर्यवसन हे हत्येत होतं. हत्या करणारा माणूस एक लांबलचक सुरा घेऊन दिवसभर फिरत असतो हे नंतरच्या तपासात उघड होतं. दुसरीकडे लोहगडावर आपल्याच ठरलेल्या नवऱ्याला, नियोजित वराला घेऊन वाग्दत्त वधू जाते आणि ती प्रियकराच्या मदतीनं त्याचा काटा काढते, त्याचा खून करून टाकते. ज्या वेळेला त्या मयत व्यक्तीचं प्रेत उचललं जात असतं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर न खंत असते ना खेद. हे सगळं काय आहे? जीव घेणं इतकं स्वस्त कसं झालंय आणि मुळात एखाद्याचा जीव आपण घ्यायला पाहिजे इतक्या टोकाची भावना सामान्यांच्या मनामध्ये कुठून येऊ घातली आहे? आता लोहगडावरचं जे हत्येचं प्रकरण आहे त्यात संबंधित महिलेनं जीव कसा घ्यायचा याचा सगळा तपशील हा इंटरनेटवरून गोळा केला आहे. लोकलमध्ये धारधार सूर्यानं सपासप वार करून एका सहप्रवाशाचा मुर्दा पाडणाऱ्याच्या तपशिलात अजून पोलीस शिरलेले नाहीत. कदाचित त्यातूनही अनेक धक्कादायक तपशील समोर येतील. पण हे सगळं नक्की समाजाच्या अधपतनाचा वारंवार वाढणारा वेग अधोरेखित करतंय हे विसरून चालणार नाही. आपल्याला एखाद्याला जन्माला घालता येतं याचा अर्थ त्याला संपवता येतं इतक्या अहंकारी भ्रमामध्ये आपण का पोचलेलो आहोत? समाजाचा एक वर्ग हा सातत्यानं अधिकाधिक चैनीच्याकडे वळत असताना दुसऱ्या वर्गाला त्या वर्गाबाबतची असूया आहे की आपले कुठले वैयक्तिक हेवेदावे थेट एखाद्याचा मुर्दा पाडूनच पूर्ण करायचे आहेत असे अनंत प्रश्न आहेत. आजच्या लक्षवेधीमध्ये त्याच अनुषंगानं चर्चा. विषय आहे की जीव इतका स्वस्त का झालाय? आपल्यासोबत या चर्चेत जोडले गेलेले मान्यवर कोण आहेत त्यांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत या चर्चेत आहेत निवृत्त ACP भानुप्रताप बर्गे, निवृत्त माजी पोलीस अधिकारी आपल्यासोबत आहेत धनराज वंजारी आणि मानसोपचार तज्ज्ञ या नात्यानं शैलेश उमाटे जोडले गेले. मला पटकन आधी धनराज वंजारी आपल्यापर्यंत पोहोचायचं आहे. माझा आवाज अतिशय नीट आपल्यापर्यंत येत असेल अशी अपेक्षा आहे. आपण सगळेजण पूर्ण वेळ ऑन एअर आहात म्हणजेच कॅमेऱ्यावर दिसत राहणार आहात, तेव्हा कृपया इकडे तिकडे पाहू नये अशी एक छोटीशी विनंती. मला पटकन धनराज वंजारी आपण सांगा की लोकलच्या मध्ये होणारी भांडणं काही नवीन नाहीत. तुमच्या कदाचित करिअरमध्येही तुम्ही कधी लोकलनी प्रवास केला असेल तर तुमचेही वाद झाले असतील, माझेही झालेले आहेत. पण आता जे घडतंय आणि ज्या पातळीवर जाऊन संघर्ष पोहोचतोय ते पाहता माझ्या घरातून बाहेर पडल्यानंतर माझ्या कुटुंबाला सुद्धा काळजी असते आणि ते सुद्धा मला वारंवार सांगत असतात की बाहेर जाऊन प्लीज कुणाशी भांडत जाऊ नका. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा समाज भयग्रस्त का होऊ लागलाय? सर्वात प्रथम प्रसाद, मी जय महाराष्ट्राचं अभिनंदन करेल की हा अतिशय संवेदनशील विषय, अतिशय गंभीर विषय आज तू फार वेगळ्या डायमेन्शनने एक्सप्लेन करून चर्चेला आणलेला आहे. धन्यवाद. एकंदर समाजामध्ये जे काही तरुणाई आहे त्या तरुणाईचा विवेक हरवला की काय, त्यांचा बुद्ध्यांक आणि भावनांक यांच्यातला समतोल कुठेतरी ढळलेला आहे आणि अतिशय भावना वेगाच्या भरामध्ये जे गुन्हेगारी कृत्य ते करत आहेत, मला वाटतं शासनाने अधिक वेळ न दवडता तरुणाईचं मानसिक किंवा मानसोपचार समुपदेशन हा विषय तातडीने राष्ट्रीय पातळीवर घ्यायला पाहिजे. कारण केवळ महाराष्ट्रात नाही तर हे सगळीकडे दिसतंय. ज्या घटनांचा तू उल्लेख केला, पुण्याची घटना, लोहगडची, लोकल मधली घटना,
एक दार बंद कर बाबा, पाणी येतं, एवढी रिक्वेस्ट करून जे भांडण होतं त्याचं पर्यवसन जर कोणाच्या मृत्यूमध्ये होत असेल तर आपण कसलाही विचार न करता आपल्या भावना एवढ्या अतिरंजित पातळीला घेऊन जातो की आपल्या हातून एक निर्घुण अपराध घडतोय याचही आपल्याला भान राहत नाही. इथं मला वाटतं समाजाच्या शारीरिक पेक्षा मानसिक आरोग्याची, मेंटल हेल्थ ही काळजी करणं गरजेचं आहे. बिलकुल. आणि सन्माननीय गृहमंत्री जे मुख्यमंत्री साहेब आहे, पोलीस याच्यावर काय करू शकतात? बिलकुल. आता तुम्ही आजच्या पॅनलला 2 पोलीस अधिकारी, माझे मित्र बर्गे पण आहे, ते खरंय. पण सांगतीलच. पोलीस जर एखादी गोष्ट जबाबदारीने पार पाडत असतील तर त्यांना प्रतिसाद देणारा युवकही तसाच पाहिजे. अहो, युवकांचं अतिरंजित वागणं, ट्रॅफिकचे इन्सिडेंट सांगतात, जी. पोलिसांच्या अंगावर धावून जाणं किंवा पोलिसांना मारणं जणू काही फॅशन झाल्यासारखं या समाजात झालंय की काय? बिलकुल. ही या गंभीर बाब आहे. या मुद्द्यालाच धरतो आणि आपल्याला ठाऊक असेल महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री असलेल्या आर आर पाटलांचं एक वक्तव्य विधानसभेतलं होतं आणि ते बऱ्यापैकी नंतर वादग्रस्त ठरलं. ते वादग्रस्त दुर्दैवानं ठरायला नको होतं. त्यावेळेला आर आर आबा म्हणाले होते की प्रत्येक घरात पोलीस ठेवणं शक्य नाही. हे त्यांनी केलेलं वक्तव्य हे बलात्काराच्या संदर्भातल्या चर्चेनं होतं. आर आर पाटील यांची भावना अत्यंत योग्य आहे, कारण त्यांचा त्यामागचा हेतू जो होता तो असा आहे की समाजानं स्वतःचं पोलिसिंग करणं गरजेचं आहे. भानुप्रताप बर्गे आपल्यापर्यंत येतो आणि त्याच्यानंतर शैलेश उमाटे आपल्यापर्यंत जाणार आहे. दरम्यान एक छोटीशी विनंती शैलेश उमाटे आपल्याला करायची. आपल्या चेहऱ्यावर प्रकाश थोडा कमी आहे, थोडंसं जर आपण एकदा ॲडजस्ट केलं तर बरं होईल. भानुप्रताप बर्गे आपल्यापर्यंत पोहोचतो. मला विचारायचं आहे की प्रत्येक गुन्ह्याला, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला पोलिसांचं हजर असणं अशक्य आहे. मग अशा स्थितीमध्ये समाज नैतिक पोलिसिंग, मॉरल पोलिसिंग ज्याला म्हणाल किंवा ज्याला नैतिक स्वतःचं अधिष्ठान बाळगणं म्हणाल, हेच का हरवत चाललंय? खरा आपण आता जो उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये सामाजिक व्यवस्था जी आहे किंवा सामाजिक आपली जो व्यवस्था असेल त्याचबरोबर कुटुंब व्यवस्था सर्वात महत्वाची आहे. की पूर्वीची कुटुंब व्यवस्था असेल किंवा ज्या वरिष्ठांकडे किंवा ज्या आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असेल तो आता जस्ट माझे जे गुरु त्यांनी मला मित्र म्हणला, मला खूप त्यांचा मोठेपणा आहे. ते माझे एकेकाळी गुरु राहिलेले आहेत मुंबईमध्ये आणि खूप काही त्यांच्याकडनं मी शिकलेलो आहे. असे वंजारी साहेब आपल्या बरोबर या ठिकाणी आहेत. एक तर सामाजिक व्यवस्था असेल किंवा सामाजिक नैतिक ज्यांच्या जबाबदाऱ्या आहेत त्या तर या ठिकाणी येतात. परंतु त्याचबरोबर सर्वात महत्वाचा जो घटक असतो तो आई वडिलांचा घटक असतो की आपल्या मुलांवरती आपण कुठले संस्कार करतोय, त्यांना कशाची जाणीव करून देत आहोत आणि मग त्यांच्यामध्ये त्यांच्याशी संवाद आपला कितपत आहे. आज कुटुंबामध्ये संवाद नाही तर सामाजिक संवाद तर खूप लांबची गोष्ट राहिली. आणि ज्यावेळेस आपण पोलिसांच्या जबाबदाऱ्या फिक्स करत असतो, पोलिसांची कर्तव्य आपण फिक्स करत असतो, तर मला वाटतं कामं पोलिसांसाठी खूप आहेत. आपल्या सामाजिक वेगवेगळे विभाग आहेत, शासनाच्या स्तरावरती विभाग आहेत, ते कित्येक वेळा आपल्याला असं दिसतं की ते झोपलेल्या अवस्थेमध्ये असतात. आणि मग ह्याच्यामध्ये की प्रत्येकाचं खापर जे फुटलं जातं ते पोलिसांवरती फुटलं जातं. आणि ही जी घटना ह्या घडतायत ह्या फक्त आपल्या मुंबई, पुणे किंवा नागपूरमध्येच घडत नाहीयेत. कालच्या 2 दिवसापूर्वीची बँगलोरची घटना आहे. एका अर्ध्या सेकंदात सांगतो मी आपल्याला की एक 24 वर्षाची मुलीनी तिच्या लिव्ह इन पार्टनर बरोबर प्रेमोत संबंध असताना आर्थिक वादावरून स्वतःच्या वडिलांचा त्या ठिकाणी चाकूनी मारून खून केला, आईचा खून केला. एवढ्यावरती ती थांबली नाही तर एक लहान बहीण, तिची जी सख्खी लहान बहीण, तिचा सुद्धा त्या ठिकाणी खून केला. मला वाटतं की ह्या सर्व चर्चा करत असताना सोशल जे प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा जे नेटफ्लिक्स सारखे त्या ठिकाणी टीटी कुठले आपल्या जे तुम्ही म्हणता ते प्लॅटफॉर्म्स, त्या प्लॅटफॉर्म्स वरती कुठले दृश्य दाखवले जातात. मिर्झापूर सारखे सिरीज येतात, ज्यावेळेस ती गँगस्टर एक महिला बनते त्यावेळेस आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी कुठेतरी निर्बंध आणणं, की जसं वंजारी साहेबांनी सांगितलं की शासन स्तरावरती सर्वात मोठी या ठिकाणी प्रतिबंधक योजना जर कुठल्या करायच्या असतील त्या करणं आवश्यक आहेत. आणि मग त्यानंतर आपण कुटुंब असेल, बिलकुल. मला हा मुद्दा, या मुद्द्यातलाच एक धागा पकडायचा आहे आणि जायचंय आता आपल्या सोबत असलेल्या शैलेश उमाटे यांच्यापर्यंत. शैलेशजी, आपण सियाचं प्रकरण म्हणजे जे लोहगड हत्याकांड आहे ते प्रकरण आपण पाहिलं असेल, ऐकलं असेल, माहिती आपल्याला असेल त्या संदर्भातली.
या प्रकरणामधला धक्कादायक मुद्दा काय आहे, जो आता हळूहळू एक एक त्याच्या अनुषंगानं तपशील जे समोर येत आहेत की सियाचं प्रेम प्रकरण हे गोयल कुटुंबाला ठाऊक असतं. गोयल कुटुंब अग्रवाल कुटुंबाच्या एका कर्तबगार मुलाबरोबर आपल्या मुलीचा नातेसंबंध जोडण्याचा प्रयत्न करतं आणि त्या मुलीच्या माध्यमातून अग्रवाल कुटुंबाचा मुलगा मारला जातो. आता मला सांगा, हे सगळं टाळायची कुठलीच शक्यता आता उरली नाहीये का? कारण हे एकदा नाही घडत आहे, हे वारंवार घडतंय. बळजबरीनं लागणारी लग्न ही सोशल स्टेटससाठी लागतायत आणि त्या आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला आपण जर तोडू शकत नाही तर मग लग्न झाल्याच्या नंतर किंवा लग्न व्हायच्या आधीच काहीही करून यातून सुटका करायचा प्रयत्न होतो. हे धक्कादायक प्रकार वाढतायत. अगदी खरंच तुम्ही म्हणाल्याप्रमाणे हे धक्कादायक तर आहेतच. पण काय होतं की ह्या सगळ्या पद्धतीला किंवा ह्या एक्सप्रेशन ऑफ अँगर आपण जसं म्हणतो, म्हणजे एवढ्या लेवलला आपला राग आहे की एखाद्याचा जीव जातो की राहतो याचा विचारही आपण नाही करत. तर त्याच्यासाठी जी वेगवेगळी कारणं आहेत ती आपण सामाजिक स्तरावर बघतो, कौटुंबिक स्तरावर बघतो आणि वैयक्तिक स्तरावर बघतो. तर प्रामुख्याने मला कौटुंबिक आणि वैयक्तिक स्तरावर बोलायचं आहे आज. ते असं आहे की आपलं मूल आणि आपण जेव्हा मुलाला संगोपन करतो, वाढवतो, तर ती मूल आपल्याशी व्यवस्थितपणे बोलू शकते की नाही, त्याच्या मनातल्या भावना आपल्याशी व्यक्त करू शकते की नाही, आणि ते व्यक्त करत असताना त्याला कुठे भीती वाटते का, हे संगोपन देणं कुटुंबाचं पहिलं काम आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण बघतो समाजामध्ये आपल्या प्रतिष्ठेचा जेव्हा विषय येतो तेव्हा मग ती प्रतिष्ठा आपली कुटुंबाची इम्पॉर्टंट आहे की आपली वैयक्तिक प्रतिष्ठा इम्पॉर्टंट आहे की मुलाचा आनंद इम्पॉर्टंट आहे, यावर विचार करणं फार गरजेचं आहे. जसं आता आपण समाजात बदल होत चाललेला आहे आणि या बदलामध्ये आपल्याला असं दिसतं की या बदलात कुठेतरी आपण वैयक्तिक खूप होत चाललेलं आहे. म्हणजे मी, माझं कुटुंब किंवा माझं पोझिशन हे खूप वैयक्तिक होतो, किंवा माझी प्रतिष्ठा, म्हणजे कुठेही वागत असताना मी कसा दिसेल, माझ्या प्रतिष्ठेला थोडाही धक्का लागला की मला राग येतो. तर हे कितपत इम्पॉर्टंट आहे, म्हणजे माझी प्रतिष्ठा कुटुंबापेक्षा मोठी आहे का, माझी प्रतिष्ठा समाजापेक्षा मोठी आहे का, माझी प्रतिष्ठा देशापेक्षा मोठी आहे का, हे विचार आपण बऱ्याच वेळेस करत नाही. आणि हे विचार जेव्हा करायला लागतो तेव्हा आपण स्वतः म्हणजे किती लहान आहोत हे आपल्याला जेव्हा जाणीव होतं, तर तो अग्रेशन तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. म्हणून कुटुंबामध्ये आपल्याला मुलांना संगोपन करत असताना या सगळ्या गोष्टी, आत्मीयतेच्या गोष्टी त्यांना शिकवणं गरजेचं आहे. बिलकुल. आपण शैलेशजी जो मुद्दा मांडलात, मी त्यावर एक छोटा प्रश्न आपल्याला विचारेन. 1 मिनिटामध्ये आपण उत्तर दिल्यावर आपण नंतर धनराज वंजारी यांच्याकडे पुढच्या मुद्द्याच्या निमित्तानं वळूया. शैलेशजी, एका बाजूला तुम्ही संस्काराची अपेक्षा करता, पण मला वैयक्तिकरित्या असं वाटतं संस्काराच्या जोडीला खरी गरज ही संवादाची आहे. ती संवादाची गरज भागत नाही आहे आज. आणि मी ही भूमिका मांडेन, कदाचित ती कोणाला पटेल न पटेल, पण एकाच घरामध्ये 4 जण जर असतील, 4 जण बहुत वेळेला एकाच घरात एकाच वेळेला जरी असले तरी ते 4 जण 4 दिशांना 4 वेगवेगळ्या व्हॉट्सअप अकाउंटवर सक्रिय असतात. संवाद होणार कसा? तुम्ही हे मांडलेला मुद्दा अगदी योग्य आहे. म्हणजे आपल्याला संस्कार हे घडतात कसे, असे अचानक नाही घडत ना, ते संवादातूनच घडतात. कुणी आपल्याला घरातील व्यक्ती सांगतात, आपल्या वागण्या बोलण्यावर टिप्पणी करतात, आपल्या असण्यावर टिप्पणी करतात, समाजात काय चाललंय हे सांगतात, एखादी गोष्ट वाईट आहे चांगली आहे हे सांगतात. हे संवादातूनच होतं. म्हणून आज काय होतं की हे टेक्नॉलॉजी आल्यानंतर संवाद हरवला आहे का? हो, नक्कीच हरवला आहे. एकाच कुटुंबात आहे का बऱ्याच कुटुंबात आहे. आता आपल्याला संवाद करण्यासाठी प्रयत्न करायला लागतात. अगोदर बऱ्याच गोष्टी नसल्यामुळे सहजपणे संवाद होऊन जायचा, बोलणं होऊन जायचं. पण आज ह्या टेक्नॉलॉजी आल्यामुळे किंवा मी इकडे तिकडे बिझी असल्यामुळे संवाद हा नक्कीच कमी होतोय, हरवलेला आहे. किंबहुना कशा प्रकारे संवाद करावं ह्याची जाणीव लोकांना होत नाही. बिलकुल. शैलेशजींच्या मुद्द्याला पुढे नेऊयात आणि आपल्यासोबत आहेत धनराज वंजारी. वंजारी सर, पोलीस कुठे कुठे लक्ष देणार आहे तो, आणि जरी त्यांनी लक्ष द्यायचं ठरवलं तरीही
एका मर्यादेपलीकडे जोपर्यंत समाज स्वतःवरची बंधनं स्वतःवर लावून घेत नाही, पाळत नाही, तोपर्यंत पोलीस काही करू शकतील असा मला तरी अजिबात विश्वास नाही आहे. पोलीस शेवटी कितीही झालं तरी मनाच्या मर्यादेच्या पलीकडचा प्रदेश आहे. तुझं म्हणणं बरोबर आहे प्रसाद, की पोलीस कुठे कुठे बघतील. आणि जेव्हा शैलेशजींनी मुद्दा काढला की संस्कारांचा, तर पोलीसही याच समाजातून आलेले आहेत. पोलिसांवर काहीतरी असे दैवी संस्कार वेगळे झालेले आहेत अशातला काही भाग नाही. ते याच समाजातून आलेले आहे. फक्त त्यांना प्रशिक्षण देताना एक वेगळी माणुसकीची जाणीव करून दिली जाते. आणि मला वाटतं या प्रशिक्षणातून जो पोलीस अधिकारी तयार होतो तो खऱ्या अर्थाने निस्पृह सेवेसाठी समाजाच्या तयार झालेला असतो. आता संस्कार जर म्हटले तर त्याचा थेट संबंध हा शिक्षण संस्थेशी आहे. कारण संस्कारक्षम शिक्षण व्यवस्था ज्या समाजात नाही आहे तिथे संस्कार बिघडतात. आणि जिथे संस्कार बिघडलेले कृतीत येतात तेव्हा समाजाची संस्कृती बिघडते. तर शिक्षण संस्कार क्षम हे असणं समाजाची नव्हे, राज्याची नव्हे, माणुसकीची गरज आहे. आणि मला वाटतं याचा विचार राज्यकर्त्यांनी करावा. काय बोकाळलेपणा आपल्या शिक्षण संस्थेमध्ये झाला आहे. कुठून या मुलांवर संस्कार येतील. हे मुलं बघा, टीनेज 8, 9, 10 वर्षापासूनचे, 24-25 वर्षापासूनचे, यांच्यावर कसे संस्कार व्हावे. आता तुमची अपेक्षा असेल की आई वडिलांनी संस्कार करावे, तर त्याचं उत्तर तर प्रसाद तूच एका वाक्यात देऊन टाकलंय की 4 लोक 4 कोपऱ्यामध्ये मोबाईल घेऊन बसलेले आहे, कोण संस्कार करेल यांच्यावरती. प्रश्न या ठिकाणी महत्वाचा असा आहे की आपली तरुणाई अशा पद्धतीने गुन्हेगारी मार्गाकडे जाऊन वाया जात आहे. ती वैफल्यग्रस्त मानसिकतेत जात आहे. ठीक आहे. याचा विचार हा कोणीतरी केला पाहिजे. शिक्षण संस्था एक झाली, पालक संस्था, कुटुंब संस्था, सामाजिक संस्था वेगळ्या झाल्या. माझा थेट प्रश्न हा शासन व्यवस्थेला आहे. शासन आणि प्रशासन जोपर्यंत तुम्ही संस्काराभिमुख, जनताभिमुख होऊन तुमचा कारभार करणार नाही. आज शासनच काय संस्कार, शासनात चाललेले गडबड गोंधळ बघा. या मुलांवर, तरुणाईवर काय संस्कार होतात. अगदी एका बाजूला असं सुद्धा थेटपणे म्हणता येईल की आपले आदर्शच ठिसूळ होत चाललेले आहेत. आपल्याला आपले आदर्शच आता दिसेनासे होत आहेत. आपण कोणाकडे बघून जगणार आहोत. मी या चर्चेला एका वेगळ्या आता पुढच्या मुद्द्यावर नेतो आणि त्या अनुषंगानं भानुप्रतापजी आपल्याला विचारेन. दरम्यान प्रोड्युसरला अशी विनंती करेन की लोकल मधल्या प्रसंगाची जी चित्रफित आहे ती आपल्या स्क्रीनवर चालू ठेवावी, कारण त्या अनुषंगानं हा प्रश्न आहे. ज्या वेळेला त्या रोशन सुवर्णानं हल्ला केल्यानंतर हातात त्याच्या सुरा असतो, तो सुरा हातामध्ये बाळगल्यानंतर लोकांची धावपळ झाली, ठीक आहे. पण हाच सुवर्णा 2 पावलं चालत गेल्यानंतर एक माणूस अतिशय त्याच्या जवळून मागे निघून गेलेला दिसतोय दृश्यामध्ये. लोक प्रतिकार का करू इच्छित नाहीयेत. आणि इथे खऱ्या अर्थानं मग मला पोलिसांना प्रश्न विचारावासा वाटतो की प्रतिकाराचं सुद्धा भय हे लोकांनी गमावलंय का. दुसरा मुद्दा, आपण प्रतिकार केला तर उद्या आपणच अडचणीत येणार नाही ना. पोलीस आपल्याला इतर कुठल्या प्रकरणातून अधिक अडचणीत आणणार नाहीत ना, ही भीती तर नसेल समाजामध्ये. खरं तर हे सामान्य नागरिक म्हणून ज्यावेळेस कुणी वावरत असतो, ज्याचा कुठल्याही गुन्हेगारी कृत्याशी किंवा गुन्हेगारी विश्वाशी कुठलाही प्रकारचा संबंध येत नाही, असा माणूस आपण त्याला दोष देणं संयुक्तिक होत नाही. परंतु या सुद्धा बघितलेलं आहे आपण की ज्यावेळेस पुण्यासारख्या एसपी रोडच्या परिसरामध्ये, एसपी कॉलेजच्या परिसरामध्ये एका मुलीवरती एक कोयता घेऊन ज्यावेळेस मुलगा धावत असतो, त्यावेळेस 2-3 मुलं येऊन त्यांनी त्याला पकडलं. म्हणजे असं नाही की याची घटना लोकलमध्ये तो मोकळा फिरतोय आणि त्या ठिकाणी प्रतिकार झाला नाही, असं नाही. आपण ज्या सर्व गोष्टीची चर्चा करत असतो त्यावेळेस कुठंतरी ही भावना सुद्धा सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांची जबाबदारी आहे की तुम्ही स्वसंरक्षणार्थ किंवा कुणाचाही जीव वाचवताना जर कुठलंही कृत्य तुमच्या हातून घडलं तर त्याला कायद्याने संरक्षण हे सामान्य माणसाला माहिती नाहीये. आणि ज्यावेळेस 100 सामान्य माणसं त्या ठिकाणी एक बघत असतात, फक्त त्यातला 1-2 जरी पुढे आला तरी बाकीचे त्याच्या पाठीमागं आपोआप त्याला प्रतिकारासाठी त्या ठिकाणी येऊ शकतात. आपण ज्यावेळेस ही सर्व व्यवस्थेचा मुद्दा बोलतो, आपण संस्काराचा बोलतो, संवादाचा बोलतो, त्यावेळेस नक्कीच कायद्याचा सुद्धा धाक हा मनामध्ये कुठंतरी राहिला पाहिजे.
आणि बिलकुल. त्याच्यासाठी पोलिसांचं जे वर्तन आहे ते सुद्धा त्या ठिकाणी त्या पद्धतीचं असणं आवश्यक आहे. बिलकुल. नुसतं याला त्या- याला याला जोडून माझा पुढचा प्रश्न हा शैलेश उमाटे यांच्यासाठी असेल. शैलेश उमाटे, ज्या डब्यामध्ये हा सगळा प्रकार घडला, ज्याची दृश्य आता स्क्रीनवर आहेत, त्या डब्यामध्ये जितकी माणसं आहेत ना, त्यातल्या किमान 1/4 सोडा 1 लोकांनी जरी प्रतिकार केला असता, भांडण वाढू दिलं नसतं, सुरा मारताना किमान हात धरण्याचा प्रयत्न केला असता, तर इतकी मोठी घटना घडली नसती. लोहार कुटुंबानं आपला एक करता मुलगा गमावला नसता. आणि याच पद्धतीनं जे लोहगडमध्ये झालं तेही आहे. ती दृश्य पण आपल्या समोर असतील की एक तरुणी जिच्याशी आपल्या मुलाचं लग्न होऊ घातलेलं आहे, तिची सगळी खोदून माहिती काढणं गरजेचं आहे. यातल्या एका मुद्द्याकडे मी आपल्याला घेऊन येतो आणि शैलेश उमाटेजी आपण त्याकडे लक्ष वेधावं. आपण सगळेजण जिवंत प्रेत बनत चाललोय का? बघा, अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे की समाजात काही गोष्टी होत असताना मला ते कळते की ते चुकीचं आहे, मग मी याला प्रतिकार का नाही करत. त्याची बरीच मानसिक कारणं असं आपल्याला दिसतात की सर्वप्रथम पहिल्यांदा वाटतं की मी या भानगडीत कशाला पडतो, मला माझी कामं आहेत, माझं कुटुंब आहे, माझं घर आहे, मला आत्ता समोर मला जाऊन माझ्या कामाकडे जायचं, हा पहिला विचार आपल्या लोकांमध्ये येतो. बरोबर. कारण आत्ता मेट्रोपॉलिटन सिटी किंवा सगळ्याकडे प्रत्येक व्यक्ती ही आपल्याच कामात आपल्याच संसारात एवढी गुरफटलेली आहे की बाहेर लक्ष द्यायला वेळ नाही, किंबहुना आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये, हेही मला इथे क्लिनिकमध्ये बसून प्रचिती येत असते. तर त्यामुळे समोर बाजूच्या आपल्या असे भयानक गोष्ट होते, त्याच्यामध्ये मी काहीतरी थोडी मदत केली तरी एखाद्याचा जीव वाचेल, ही विचार कदाचित आता माणसाला आपल्याला शिवत नाहीये. आणि ही तुम्ही म्हणताय तसं आपण एवढा स्वतः गुरफटलेला आहोत की दुसऱ्यांच्या भावना, दुसऱ्यांच्या गोष्टी कदाचित बोथट वाचत चाललेल्या आहेत आपल्याला. आणि एखादा हिरोईक गोष्ट आपण करू शकतो, एखाद्याला वाचवू शकतो, किंवा तिथे 3-4 लोक आहेत ते मिळून आपण काहीतरी करू शकतो, ही भावना अजून राहिलेली नाहीये. बिलकुल. पटकन, वेळेची मर्यादा आहे म्हणून मला धनराज वंजारींपर्यंत पोहोचावं लागेल. धनराज वंजारीजी, आपण आता चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यातला शेवटचा प्रश्न माझा आपल्यासाठी आहे की असा समाज पुढे कुठं जाणार आहे? एकमेकांना मदत न करणारा म्हणजे माणूस हा सोशल ॲनिमल म्हटला जातो. तो जर समजा सामाजिक बंधुत्वच बाजूला ठेवून एककल्ली, एककेंद्री, आत्मकेंद्री होणार असेल, तर हा समाज उद्या, परवा, तेरवा कोणत्या वाटेवर जाईल? बरोबर आहे. ज्या पद्धतीनं अतिशय शीघ्र गतीनं आणि खूप मोठ्या प्रमाणात आत्मकेंद्रीकरण चाललेलं आहे, मानवी एकंदर मूल्याचा जर विचार केला आणि मानवाच्या अभिव्यक्तीचा विचार केला तर 4 शब्द माझ्या डोळ्यासमोर येतात. एक तर व्यक्तिगत, दुसरा कौटुंबिक, तिसरा सामाजिक आणि चौथं राष्ट्रीय. आता राष्ट्रीय अभिव्यक्ती सोडा, सामाजिक अभिव्यक्ती सोडा, कौटुंबिक अभिव्यक्ती सोडा, सगळ्यांनी जर फक्त व्यक्तिगत अभिव्यक्तीचाच विचार करायचा झालं तर समाज म्हणून आपण जे आज जगतोय त्याला काय अर्थ आहे? अगदी व्यवस्थित तू बोलला ते की समाज म्हणून आपण जे समूह म्हणून जो माणूस समाज प्रिय प्राणी आहे त्याचं भवितव्य धोक्यात आलं की काय? आणि किती तुम्ही व्यक्तिनिष्ठ होणार, किती व्यक्ती केंद्रित होणार? उद्या तुमच्यावर प्रसंग आला तर तुम्हाला कोणी मदतीला येणार नाही, तिथपर्यंत तुम्ही वाट पाहणार आणि तुमची ही बोटचेपी भूमिका धरून राहणार की आपण पण कोणाच्या मदतीला जायचं नाही. कुठंतरी आपल्याला मागच्या सेशन मध्ये जे म्हणाले की आपल्याला आपले आदर्श प्रसाद शोधावे लागतील. खरोखर कोणाला फॉलो करायचं? कुठल्या नट्याला, कुठला तो मेगा स्टार, कुठले ते रील लोक, त्यांना करोडोचे फॉलोअर. काय आम्ही कोणाला फॉलो करतोय? आम्ही आमचे गाडगे महाराज असतील, संत ज्ञानेश्वरापासूनची मोठी परंपरा असेल, त्यांना कोणी फॉलो करताना मला दिसत नाही. आणि निस्पृहतेनी सुद्धा विवेक प्रचूर विचाराकडे कोणी जात नाही. सगळे एका बाजूला ध्रुवीकरण झाल्यासारखे एक तर अति धार्मिक विचाराकडे जातात किंवा अति गंभीर अशा भयंकर प्रलय गुन्हेगारी विचाराकडे चाललेले आहे. ठीक आहे, मला वेळेची मर्यादा आहे, मला त्याच निमित्तानं आपल्याला थांबवावं लागतंय, अन्यथा ही चर्चा आपल्याला आणखीन पुढे नेता आली असती. पण आपल्या सगळ्यांना या चर्चेत सहभागी झाल्याबद्दलचे धन्यवाद आणि आभार देत असताना एक छोटीशी आठवण फक्त करून देतो. इंग्रजांनी ज्या वेळेला भारत गुलाम करण्याच्यासाठी पहिला हल्ला केला तेव्हा ज्या राजाला ठार केलं गेलं
त्याच्यानंतर स्वतःची एक विजय यात्रा काढली. त्या विजय यात्रेमध्ये इतकी लोक जमली होती की त्यावेळच्या तत्कालीन एका इंग्रज प्रमुखानं आपल्या नंतरच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलं की तिथे असलेल्या एकानं एक छोटासा खडा जरी मारला असता तर मला स्वतःला दुसऱ्या दिवशी पाहता आलं नसतं. म्हणजे तो इंग्रज अधिकारी टिकला सुद्धा नसता. हेच दुर्दैव आहे की आपण प्रतिसाद द्यायला, व्यक्त व्हायला तयार नसतो. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.